गुजरात टायटन्स, शुभमन गिलची टीम, हार्दिक पांड्याची नाही. गुजरात टायटन्स आहे ना, ही IPL मधली न्यूझीलंड आहे. म्हणजे कोणीच एक्सपेक्ट नाही करत की खूप चांगला परफॉर्मन्स देऊन जातील, पण प्रत्येक वेळेस चांगला परफॉर्मन्स असतो त्यांच्याकडे. एकदम असे वाव आणि सुपरस्टार अशी लिस्ट नाहीये प्लेयर्सची, पण जे आहेत ते एकदम वेल ऑइल्ड प्लेयर्स आहेत. ते एकदम आपला रोल जो आहे त्यांना आपल्याला आपापला रोल माहिती आणि ते तसं परफॉर्म करतात. त्यांचं जर स्ट्रेंथ बघायला गेलं तर त्यांचा स्ट्रेंथ जो आहे ना, तो आहे तो त्यांचा इंडियन कोर. जसं की मुंबई इंडियन्सचं असेल, जसं की पंजाब किंग्सचं सुद्धा आहे, तसंच गुजरात टायटन्सचं सुद्धा आहे. शुभमन गिल, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, शाहरुख खान, राहुल तेवाटिया, साई किशोर. इंडियन कोर इतकी चांगली आहे, इतकी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे कधी कधी काय होतं की ते फॉरेन प्लेयर्स चारीच्या चारी खेळवत सुद्धा नाही. या टीमची जर तुम्ही स्ट्रेंथ बोलायला गेलात तर ती त्यांची बॅटिंग आहे. स्पेशली टॉप 3 अहमदाबाद सारख्या स्टेडियमवरती तुम्ही जर 7 मॅचेस खेळताय, मागच्या सीझनमध्ये जो टेम्पलेट जो फॉलो झाला होता की बाबा टॉप 3 खूप हेवी स्कोरिंग करताय, तसंच काहीसं यावेळेस सुद्धा होऊ शकतं. शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जॉस बटलर यांच्यावरती डिपेंड असेल की गुजरात टायटन्सला किती चांगली स्टार्ट मिळते. पण यावेळेस मिडल ऑर्डर ही सुद्धा चांगली आहे. तुमच्याकडे ग्लेन फिलिप्स आहे, तुमच्याकडे जेसन होल्डर आहे, तुमच्याकडे वॉशिंग्टन सुंदर आहे. वॉशिंग्टन कुठेतरी आता असं वाटतंय की बाबा हा चला मला काहीतरी क्लिअर रोल भेटलाय. त्यांनी नंबर 4 ट्राय केलं होतं गुजरात टायटन्सनी मागच्या सीझनमध्ये काही मॅचेसमध्ये आणि ते चांगलं वर्क झालं होतं. आणि आय होप, फिंगर्स क्रॉस्ड आहे किंवा वॉशिंग्टन सुंदरला आता नंबर 4 वरतून हलवून नका. त्याला खेळू दे पूर्ण सीझन, आणि तो जर खेळला तर तो भाई पूर्ण सीझन गाजवेल असा प्लेयर आहे. आता या टीमची विकनेस काय, हे जे मी बोलेल ते तुम्हाला खूप क्रिटिकल वाटू शकतं, पण या टीमची जी विकनेस वाटते ती मला वाटते मी बी त्यांचे स्पिनर्स आहेत. राशिद खान हे इतकं वर्ल्ड चॅम्पियन, इतकं मोठं नाव त्यांच्या टीममध्ये, पण मागचे काही सीझन्स IPL मध्ये राशिद खानचा जो दबदबा होता तो खूप कमी झालेला आहे. फॉर्म्युला क्रॅक केलेला आहे राशिद खानला कसं खेळायचं, म्हणून आता तेवढं जो इम्पॅक्ट राशिद खान आणायचे अगोदर जेव्हा ते SRH मध्ये होते किंवा स्टार्टिंगचे जे इयर्स गुजरात टायटन्ससाठी होते जेव्हा ते ट्रॉफी सुद्धा जिंकले होते, तसा जो इम्पॅक्ट आहे तो मागच्या काही 1-2 वर्षांमध्ये दिसला नाहीये. स्पिन बॉलिंग कुठेतरी मला वीक वाटते गुजरात टायटन्सची. तर आपण आता प्लेइंग 11 पहिली 11 या टीमची बघूया. टॉप 3 तर फिक्स्ड आहेत. शुभमन गिल, साई सुदर्शन, जॉस बटलर. नंबर 4 पण फिक्स आहे माझ्यासाठी, मला हलवायचं नाहीये वॉशिंग्टन सुंदरला. वॉशिंग्टन सुंदर नंबर 4 वरती खेळायलाच पाहिजे. नंबर 5 वरती भाई कृपा करा ग्लेन फिलिप्सला सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या मॅचेस खेळू दे. म्हणजे ग्लेन फिलिप्स सारखा इतका मल्टी टॅलेंटेड प्लेयर IPL मध्ये एक चांगलं करिअर नाही बनवू शकत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की बाई पोटेन्शियल टॅलेंट वेस्टेड किंवा पोटेन्शियल सुपरस्टार IPLचा जो बनवू शकला असता एक फॉरेन प्लेयर, तो वेस्ट झालेला आहे. चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे ग्लेन फिलिप्स, तो नंबर 5 वरती असेल. मग नंबर 6 आणि 7 माझ्यासाठी जेसन होल्डर, एक पोझिशन 7 वरती मी त्याला ठेवेल. 6 वरती मी शाहरुख खान किंवा राहुल तेवाटिया या दोघांपैकी खेळवेल. नंबर 8 वरती ऑफकोर्स आपले राशिद खान येतील. साई किशोर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज. हे 9, 10, 11 झाले. इम्पॅक्ट प्लेयर माझ्यासाठी असतील पृथ्वीराज यर्रा. हे एक वेगळं नाव आहे, पण मे बी त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटते नाही भेटते त्याच्यावरती आहे, पण माझ्यासाठी इम्पॅक्ट प्लेयर हे असतील. मानव सुथार, कुमार कुशाग्र, निशांत सिंधू हे सुद्धा ऑप्शन्स आहेत गुजरात टायटन्सच्या टॅक्टिक्स वरती आणि त्या सिच्युएशन वरती मे बी कोण खेळू शकतं ते डिसाईड होईल. आणि आता येतोय एक्स फॅक्टर या टीमचा. या टीमचा ना एक एक्स फॅक्टर नाही आहे माझ्यासाठी, या टीमचे 2 एक्स फॅक्टर आहेत. पहिला एक्स फॅक्टर तर राशिद खान. राशिद खानने त्याची मॅजिक पुन्हा जर आणली, तो जो एक डॉमिनन्स होता राशिद खानचा तो जर परत आला तर गुजरात टायटन्स ही टीम खूप स्ट्रॉंग बनवू शकते. आणि दुसरा म्हणजे वॉशिंग्टन सुंदर. वॉशिंग्टन सुंदर नंबर 4 वरती जर पूर्ण सीझन खेळतोय, खूप मॅचेस जिंकून देऊ शकतो गुजरात टायटन्सला, हे मला वाटतं.